मित्रांनो, मी आकाश कॉनकर स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज मी तुमच्यासाठी अजून एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर आज मी आलेलो आहे भिवपुरीमध्ये सलोनी रिसॉर्ट म्हणून आहे। त्या रिसॉर्टला मी आणि माझे ऑफिसचे फ्रेंड्स आम्ही एन्जॉय करायला आलेलो आहे। तर बघूया रिसॉर्टच्या आत जाऊन आपल्याला काय काय तिथे बघायला मिळतं आणि काय काय एन्जॉय करता येईल। आज आम्ही सकाळी इथे आलेलो आहे। आजचा दिवस, आजची रात्र आणि उद्याचा सकाळचा दिवस असा आम्ही इथे राहणार आहोत। तर आज काय एन्जॉय करायला मिळेल आपल्याला मला अजून माहीत नाही, पण आपण आतमध्ये गेल्याशिवाय समजणार नाही, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। तर आम्ही आता सलोनी रिसॉर्टला पोहोचलेलो आहे। आतमध्ये जातोय। हे दृश्य बघा, आजूबाजूला पूर्ण हिरवळ आहे। पावसाळी वातावरण असल्यामुळे सगळीकडे हिरवळ बघायला मिळते। जस्ट पोचलो आहे आता आम्ही, आणि हे लोक सर्व रिलॅक्स झालेले आहेत, चेंज वगैरे करून सर्व बसलेले आहेत गार्डनमध्ये। तर आपण आता अजून परिसर बघूया पुढचा। हे बघा, इकडे गार्डन आहे, लहान मुलांसाठी खेळायला इथे गार्डन बनवलेलं आहे। आणि ह्या रूम्स आहेत इथे। ते इथे समोर आपल्याला रेन डान्स दिसतोय, आणि हे बघा सर्व आराम करत आहेत। जस्ट पोचलो आहे। ही आम्हाला रूम दिलेली आहे राहायला बघायला। हे बघा, ही मोठा हॉल दिलेला आहे। आम्ही एकूण 17 जण आहोत। तर आम्ही ह्या हॉलमध्ये राहणार आहोत। आता इथे आपण स्विमिंग पूल जवळ मी आलेलो आहे। हे बघा, इथे 2 स्विमिंग पूल आहेत, एक छोटा आहे आणि त्या साईडला एक मोठा स्विमिंग पूल आहे, आणि समोरच रेन डान्स आहे। म्हणजे फुल धमाल येणार आहे। छान रिसॉर्ट आहे। तर आम्ही फुल धमाल करणार आहोत इथे, बघू। तर लवकरच गोकुळाष्टमी असा येणार आहे। तर खास त्यासाठी इथे दहीहंडीचा सराव चालू आहे। थर रचले जात आहेत एकावर एक, फुल धमाल चालू आहे।
अरे ऋषा सकाळपासून स्विमिंग पूल आणि रेन डान्समध्ये भरपूरच मजा चालू आहे आणि आता दुपार झालेली आहे आणि ही जेवणाची वेळ झालेली आहे आता. तर आम्ही आता सर्व जेवायला बसलो आहे. जेवण पण खूप सुंदर आहे. तांदळाची भाकरी, भात, चिकन, खूप एन्जॉय करतो आहे जेवण. सर्व मस्त पोटभर जेवलेलो आहोत आणि आता आम्ही बाजूला इथेच एक उल्हास नदी आहे, ती नदी बघायला जात आहोत. पोचलेलो आहे. नदीचं पात्र भरपूरच मोठं आहे आणि या गावाचं नाव आंबिवली आहे. आंबिवली गावात ही उल्हास नदी आहे. खूप मोठी नदी आहे ही आणि या नदीला गणेश घाटसुद्धा म्हटलं जातं, कारण इथे गणपती विसर्जनसुद्धा करत असतील, त्यामुळे गणेश घाट बोलत असतील इथे. नदी बघून झालेली आहे आणि आता आम्ही परत चाललेलो आहोत आणि क्रिकेट सामने चालू होणार आहेत. आता क्रिकेट सामने चालू झालेले आहेत.
फुल पैसा वसूल. आणि मित्रांनो संध्याकाळ झालेली आहे आणि पाऊस पण चालू आहे आणि बघा फुल एन्जॉय, फुल पैसा वसूल, फुल हंगामा चालू आहे ते. फुल मजा करतो आम्ही. सकाळी आलेलो आहोत आणि संध्याकाळ झाले. हे स्विमिंग पूल मधून बाहेर पडायला नावच नाही घेत आहेत.